उपमुख्यमंत्री अजितदादा हे स्पष्ट वक्तेपणा आणि मिश्किल भाषणांसाठी ओळखले जातात. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिनांक 28 जानेवारी रोजी बारामती येथे घडलेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीला आले होते, तेव्हा ही भयावह घटना घडली. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले असून राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्येही शोककळा पसरली आहे. आणि याच निमित्ताने आता आपण अजितदादांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे व्हायरल भाषण ऐकूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारार्थ 11 जानेवारी 2026ला पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 2 येथे बोलत होते. यावेळी अजितदादांनी तुफान शेरोशायरी केली. आणि पिंपरी चिंचवड अशा दोन बाजू आहे. एवढं प्रेम जिव्हाळा आपुलकी या शहराने आजपर्यंत पिंपरी चिंचवडकरांनो मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं, हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. हा महाराष्ट्रातील दादाचा वादा आहे. आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे. गल्लीतला दादा ओळखा पाहू. त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. 29 सप्टेंबर 2025ला चाकण येथील रांका ज्वेलर्स दुकानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मिश्किल टिप्पणी करत गोल्डन मॅन म्हणून मिरवणाऱ्यांवर फटकेबाजी केली. यावेळी ते म्हणाले, सोनं पुरुषांना शोभत नाही, बैलाला साखळ्या घातल्यासारखं दिसतं. पाहूया त्यांचा हाच व्हिडिओ. माझ्या पुरुष मंडळींना सांगायचंय, तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या, आपल्या पत्नीच्या, आपल्या बहिणीच्या, लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं. पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही. त्याच्यावर त्या भानगडीत काही पडू नका. उगीच आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर. 9 नोव्हेंबरला रहिमतपूर सातारा येथे झालेल्या सुनील माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसीवेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणावेळी कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली. कार्यक्रम टीव्हीवर लाईव्ह सुरू आहे, फेट्याचा तुरा खोचा, असं कार्यकर्त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. यावेळी अजितदादांनीही मिश्किल टोलेबाजी केली. चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत, माझ्या पेटाचं काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. पण मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो. रहिमतपूर सातारा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना पुढे उपमुख्यमंत्री अजितदादा म्हणाले, मी नुसता बोलत नाही, करून दाखवतो, मी कामाचा माणूस आहे. पाहूया त्यांची हीच भन्नाट फटकेबाजी. सांगितलं, मी कामाचा माणूस आहे, मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात, माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं हे सारखं दमातच बोलतो का. आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणालो, अरे बाबांना ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही, त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आईबापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे, त्यात माझा काय दोष आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक नेते मंडळी सभा मेळावे घेत आहेत. अशातच 24 जानेवारी 2026ला अजितदादांनी सभा घेतली होती. यावेळी भाषण करत असताना ते जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना नासा येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले या उपक्रमाबद्दल माहिती देत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी सभेतून एक चिठ्ठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली.
त्या चिठ्ठीत गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी करण्यात आली होती. विषय गंभीर असला तरी अजितदादांनी त्यावर आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीतच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आण रे नारळ, याचा सत्कारच करू आता, अशी गमतीशीर टिप्पणी करत त्यांनी सभेत एकच हशा पिकवला आणि हेच त्यांचं शेवटचं भाषण ठरलं. हे बघा, एवढं सगळं सांगायचं आणि चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाट गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावर त्याचा सत्कार करू, यांड्र नारळ त्याच्या डोक्यात फोडतो. काय म्हणजे कुठं काय सांगतो, माझी लिंक तुटती, त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा. अशा या दिलदार, दिलखुलास आणि दमदार व्यक्तिमत्वाला दैनिक मुंबई तरुण भारत आणि महा MTB कडून आदरांजली.